Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। बडतर्फ IAS पूजा खेडकरच्या कुटुंबियांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। नवी मुंबईत अपघात झाल्यानंतर एका व्यक्तीचं अपहरण केल्याच्या प्रकरणात पूजाची आई मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या FIR मधून अनेक धक्कादायक गोष्टी देखील समोर आल्यात। खेडकर कुटुंबियांच्या बालेरमधील बंगल्यावर पोलीस तपासासाठी पोहोचले होते, परंतु तिथे अपहरण केलेला व्यक्ती आणि अपघातग्रस्त वाहन असतानाही मनोरमा खेडकरने पोलिसांना तपासात सहकार्य न केल्याचा आरोप करण्यात आलाय। याशिवाय गेट बंद करून पोलिसांना आत न येऊ देणं किंवा बंगल्याच्या आवारात कुत्र्यांना मोकळं सोडल्याचाही आरोप पोलिसांनी दाखल केलेल्या नव्या FIR मध्ये केलाय। पोलिसांनी दरवाजा उघडण्याची विनंती केली, परंतु मनोरमा खेडकरने त्यासाठी नकार दिला। यानंतर पोलिसांनी प्रल्हाद कुमार याला ताब्यात घेतलं असून दिलीप खेडकरांची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केली, परंतु दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे दाम्पत्य पोलिसांच्या तपासानंतर बंगल्यातून फरार झाल्याची माहिती समोर आली। काल नवी मुंबई पोलीस तपास करण्याकरता चतुश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते। त्यांना आम्ही मदत दिलेली होती। ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही, गेट उघडलेलं नाही, तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आणि त्यानंतर जे गाडी होती ती गाडीही पळवून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे। त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला BNS 221, 238 आणि 263 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। मनोरमा खेडकर असतील किंवा दिलीप खेडकर यांचा काही बंगल्यात जाऊन शोध घेतलेला आहे का, किंवा आपण जाऊन तिथं शोध घेणार आहोत? रात्री गुन्हा दाखल झालेला आहे। आता आमचे एक पथक त्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्याचा तपास करणार आहे। तर हे ते दोन आरोपी अज्ञात होते, काही म्हणजे नेमकं काय म्हणलं तक्रारीत मनोरमा खेडकर? तक्रारदार यांनी यामध्ये मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार असं त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। तर गुन्ह्याचा तपास करून जे साथीदार आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करणार आहोत।